नमस्कार मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये मिथुन विजयला समजवताना आपल्याला दिसणार आहे. अहो विजयराव, थोडंसं शांत व्हा. आणि तुम्ही तो ऑडिओ ऐकलात ना, मग तुम्ही स्वतःच्या कानाने ऐकलं तुमच्या रम्याचं सत्य. तर आता तिला ती पुन्हा मातीत तशीच खायची होती, तर त्यात आम्ही तरी काय करणार, असं विजयला मिथुन म्हणत असतो. रम्याचा खोटारडा चेहरा पार्थ आणि काव्यासमोर तर आलेलाच आहे, पण त्यांनी विजयसमोर सुद्धा तिचा चेहरा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. विजयला मात्र रम्यावरती प्रचंड विश्वास आहे आणि तो म्हणत असतो, माझी रम्या असं वागू शकत नाही, त्यामुळे तिच्यावरती घाणेरडे आरोप करू नका. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नंदिनी आणि जीवा या दोघांचं एक सिक्रेट मिशन चालू आहे. ते म्हणजे त्या गुंडाला पकडायचं, जे गुंड लहान मुलांना घेऊन किडनॅप करतात. या मिशनमध्ये त्या दोघांना साथ देण्यासाठी एक छोटीशी इथे भावली आलेली आहे. तिचं नाव काय आहे हे पुढील भागात आपल्याला समजेलच. तर ती त्यांना म्हणत असते, तुम्ही मला तुमची मुलगी आहे असं समजा आणि त्यांच्या ताब्यात द्या, जेणेकरून आपल्याला त्यांना धरता येईल आणि आपण तिघे मिळून त्या किडनॅपरला पकडायचं आहे आणि पोलिसांना द्यायचं आहे. हे तिघे मिळून त्या किडनॅपरला पकडणार आहेत. मात्र दिवसेंदिवस रम्याच्या अशा वागण्याचा अत्यंत त्रास होताना आपल्याला दिसणार आहे. रम्या किती खालच्या थराला जाऊ शकते हे काव्य त्या पार्थला सांगत असते आणि म्हणत असते, ह्याच्या अगोदर रम्या आपल्या आयुष्यात त्रास द्यायला होती, पण आता तो विजय सुद्धा आलेला आहे आणि त्याची सुद्धा भर आता आपल्या आयुष्यात पडणार आहे. दोघांचा निकाल कसा लावायचा असं काव्या म्हणत असते.